मृत्यूनंतर देह अग्निस्वाधीन करून देहाची राख होण्यापेक्षा मरणोत्तर देहदानामुळे कोणा विकलांगाच्या जीवनात पुन्हा आनंद निर्माण होऊ शकेल किंवा वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता हा उपयुक्त ठरेल, जेणेकरून मृत्यूनंतर सुद्धा तुमचं नाव कार्यरूपाने अमर होईल, असा प्रगत आणि लोकोपयोगी विचार जगद्गुरुश्रींनी मनामनात रुजवला। याच प्रेरणेने मरणोत्तर देहदानाचे हे विक्रमी कार्य सुरू झाले। संकल्पपूर्ती सोहळा झाला, थोर मोठे लोक येऊन गेले, कार्याची प्रशंसा सर्वत्र झाली की बहुतांश ठिकाणी संबंधित प्रकल्प बंद होतो। पण इथे असं होणार नाही, कारण इथे प्रत्यक्ष जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज आहेत। एका कर्मयोग्याने भक्तांना घातलेली ती साध आहे, मग तो संकल्प बंद कसा होणार? दिनांक 31 डिसेंबर 2016 रोजी रामा काशीनाथ कुसळकर राहणार सोनाई तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर यांचे देहावसान झाले। त्यांचा मुलगा काशीनाथ आणि विश्वनाथ यांनी आपल्या संप्रदायाचे कार्यकर्ते भाऊसाहेब मोहन शिंदे, विष्णू ज्ञानदेव दैफळे, अशोक मारुती धावटे, अनिल हनुमंत वाघे, नवनाथ देवराम गुडघे या सर्वांच्या मदतीने सदर देह प्रवरा ग्रामीण मेडिकल कॉलेज लोणी अहमदनगर येथे सुपूर्द केला। सन 2017 उजाडले। 22 फेब्रुवारी 2017 रोजी शंकर हरी गरुड राहणार येनके तालुका कराड जिल्हा सातारा यांनी आपला देह ठेवला। त्यांचा मुलगा सचिन शंकर गरुड, त्यांचे मेहुणे महादेव गोपाळ कारले, तसेच आपल्या संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष सुशांत मोरे, प्रबोधनकार दिलीप सोमदे, तालुका सेवाध्यक्ष आनंद काटकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश यादव या सर्वांनी मेहनत घेऊन हा सदरचा देह कृष्णा मेडिकल कॉलेजला वेळीच सुपूर्द केला। यानंतर सावनेर जिल्हा नागपूर येथील रामकृष्णराव शामरावजी गोतमारे यांचे 14 मार्च 2017 रोजी निधन झाले। त्यांचे चिरंजीव भाऊसाहेब रामकृष्ण गोतमारे यांनी संप्रदायाचे जिल्हा निरीक्षक माधव दियेवार, तालुका सेवाध्यक्ष उज्ज्वल पांडे, सेवा केंद्राध्यक्ष संजय मानकर या कार्यकर्त्यांच्या मदतीने नागपूर मेडिकल कॉलेजला त्यांचा देह सुपूर्द केला। आतापर्यंत 6 देहांचे दान मेडिकल कॉलेजने करण्यात आले असून हे कार्य जगद्गुरुश्रींचे कार्यकर्ते भक्त शिष्य सुरूच ठेवणार आहेत। केवढी ही महान सेवा! गुरूंना दिलेला शब्द जिवंतपणे पाळणारच, परंतु मृत्यूनंतरही तो खरा करून दाखवण्यासाठी ज्या दात्यांनी फॉर्म भरून दिले आहेत त्यांनी आपल्या नातेवाईकांना आपली शेवटची इच्छा सांगून ठेवावी, ही केवढी मोठी गुरुभक्ती! याहीपेक्षा कौतुक म्हणजे त्यांच्या आप्तस्वकीयांनीही या कार्यात सहभागी होऊन या दात्यांच्या इच्छेची पूर्तता केली। हे खरोखरच कौतुकास्पद आहे। लोकहिताच्या या कार्यात सहभागी होण्याचे भाग्य मिळाल्याबद्दल बोलताना देहदात्यांचे आप्तस्वकीय जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी जनतेला आवाहन केले होते, मरणोत्तर देहदान केले पाहिजे, आपला देह दुसऱ्याच्या कामी आला पाहिजे। त्या प्रेरणेने प्रेरित होऊन माझ्या आईने देहदानाचा फॉर्म भरला होता। तो मला माहीत होता, म्हणून आईचा देह मी सिव्हिल हॉस्पिटल लातूर येथे दिनांक 5/10/2016 रोजी सुपूर्द केला। देहदात्यांच्या नातेवाईकांइतकेच त्या जिल्ह्यातील जिल्हा सेवा समितीच्या प्रयत्नाने हे देह 6 तासांच्या आत मेडिकल कॉलेजकडे सुपूर्द करण्यात आले। हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी तेथील जिल्हा सेवा समितीने आणि संप्रदायाच्या कार्यकर्त्यांनीही दिलेले योगदान तितकेच महत्त्वपूर्ण आहे। आज समाजात ज्यांच्या जीवनावर दुःखरूपी अंधाराची गडद सावली आहे, अशा दुःखितांचे जीवन उजळून टाकणारे छोटेसे का होईना कोणतेही एक सत्कार्य केल्याने मिळणारे समाधान तर असीम आहे। सद्गुरूंच्या कृपेने अशा सत्कार्याची संधी आपल्याला मिळते। जगद्गुरुश्रींच्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या दिव्य संदेशाची ज्योत या मरणोत्तर देहदात्यांच्या मनात सदैव तेवत होती। म्हणूनच देहदानाच्या रूपाने कोणाच्या तरी जीवनात या ज्योतीने पसरलेल्या आनंदाच्या प्रकाशाने या सर्वांचे दातृत्व आज अमर झाले आहे। या देहदानाने अनेकांना जगण्यासाठी बळ दिलं आहे। म्हणूनच जगद्गुरुश्रींच्या शब्दात सांगावंसं वाटतं, जीवन असं जगावं की उज्ज्वल कीर्तीचा परिमळ सदैव मागे राहील तुमच्या कार्याच्या रूपाने। श्री गुरुदेव।